नमस्कार मित्रांनो, तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ बघत असाल तर अवश्य बघत चला. पण आपल्याला जे काय ओरिजिनल गोष्टी ज्याच्यातून घ्यायच्यात त्याच अवश्य ओरिजिनल गोष्टी घेत चला. काय काय ठिकाणी ना यूट्यूबला सुद्धा काही फेक व्हिडिओ टाकले जातात, त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. बातम्यावाल्याला असल्या फेक बातम्या देता येत नाही. तसंच यूट्यूबचे जे काही यूट्यूबर आहेत ना, त्यांचे काय असे बकवास व्हिडिओ असतील ना, ते बघत नका जाऊ. ज्या काही ओरिजिनल गोष्टी असतील ना, त्याच गोष्टीकडं तुम्ही बारकाईने लक्ष द्या. फालतू गोष्टीकडे बिलकुल नकोच आपल्याला. ह्या गोष्टी आपल्याला जर आपला समाज सुधारायचा असेल, आपली संस्कृती जर जोपासायची असेल, आपल्याला समाजाला पुढं न्यायचं असेल आणि जनजागृती करायची असेल, तर आता तुम्ही कधीही बघा, आपली लोक, मराठी लोक हरिनाम सप्ताह किंवा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात किंवा आपल्या या संत मंडळींना मानतात. या असल्या गोष्टी बघा मित्रांनो. कारण हे जे कलियुग आहे, त्या असल्या फालतू गोष्टी, कुठं बकवास व्हिडिओ टाकणं, कुठं फालतू व्हिडिओ बघणं, या गोष्टी करू नका. हे तात्पुरतं ह्याचं सुख आहे, नेत्र सुख आहे. हे आपल्याला ह्या गोष्टी नको आहेत. आपल्याला आपल्या फ्युचरचा, आपल्या येणाऱ्या नवीन पिढीचा, आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाची आपल्या अंगावरती जबाबदारी असते. ह्या सगळ्या जबाबदारीचा आपल्याला पूर्णपणे विचार करायला हवा मित्रांनो. कारण आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानच मोठं केलेलं असतं, आणि त्यांनी काबाड कष्ट करून आपल्याला शिकवलेलं असतं. कशासाठी शिकवतात आईवडील? कुठेतरी आपल्या मुलाला चांगलं नोकरी मिळावी, कुठेतरी आपल्या मुलाची चांगली प्रगती व्हावी, कुठेतरी आपल्या मुलाला चांगली भविष्यामध्ये चांगलं सुंदर आपल्याला छान एकदम आपलं घर प्रपंच त्याला सांभाळून घेणारी किंवा अख्ख्या कुटुंबाला सांभाळून घेणारी एखादी मुलगी मिळावी, अशा काय अपेक्षा असतात. आपल्याला या असल्या फालतू गोष्टी नाही बघायच्या. कारण कसं आहे, कमावणाऱ्यांनी हे सगळे कमावले पैसे. आपल्या पिक्चरवाल्यांनी म्हणा, यूट्यूबवाल्यांनी म्हणा. पण रिअल कंडिशनमध्ये कोणी व्हिडिओ टाकतं आहे का? की रिअल कंडिशनमध्ये जे काही माणसांना किती संघर्ष करावं लागतात आजकालच्या काळामध्ये. बघा, आपण मराठा असू तर आपल्याला कुठं नोकऱ्या मिळत नाही. एवढी शिक्षण आपण घेऊनसुद्धा आपल्याला नोकऱ्या मिळत नाही ना, नोकऱ्या अवेलेबल. मग त्यासाठी आपल्याला, मी असं नाही म्हणायचं, मला काही माझा विषय पलटी करायचा असेल तर बघण्या मित्रांनो, मी क्षमा मागतो तुमची बाबा. कारण मलासुद्धा हे काही लोक आहेत ना, लगेच ताबडतोब आहे ना, हे यूट्यूबवाले आहेत ना, लगेच ॲक्शन घेतात. म्हणजे यूट्यूबर लगेच सांगणार, अरे असलं हे तसं हे ना. अरे बाबा, मी पण एक गरीब माणूस आहे, मला माझं मत मांडण्याचा संपूर्ण अधिकार आहे मित्रांनो. मग मी मांडू शकत नाही का मी माझ्या तोंडाला टाळा लावू? काहीच बोलू नको का? काय बोलू नाही तुम्हाला काय कळणार? तुम्हाला काय कळणार? माझ्या कुठल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या असेल तर मला बोललं पाहिजे ना. मला काही संविधानाला अधिकार नाही दिला का? दिला आहे ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी मला अधिकार दिला आहे, किंवा संविधानानं मला अधिकार दिला, बोलण्याचा अधिकार दिला आहे, स्वातंत्र्य दिलं आहे. मी वाईट बोलत असेल तर जरूर बाबा नाही. पण चांगल्या गोष्टी जर मला करायच्या असतील तर मी अवश्य करू शकतो ना. आज मला बी कळतं मराठा समाजाचं हे किती नुकसान झालं. गेली 50 वर्ष नुकसान झाले मराठा समाजाचं. आरक्षणापासून वंचित राहिलं मराठा समाज. त्यांची मुलं नोकऱ्यांपासून वंचित राहिली. शेतकरी कर्जबाजारी झाले. शेतीच्या वाटप झाल्या. कुटुंब वाढलं. शेती कमी झाली. शेती कमी झाली, बेरोजगारी वाढली. माणसं गावावरनं मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी धंद्यासाठी आली आणि 12,000 15,000मध्ये काम करू लागले. आणि गावचं सांभाळायचं, मुंबईचं सांभाळायचं, हे भाडं भोगायचं, भाडं मोजायचं, ह्या सगळ्या गोष्टी पेलणं असह्य झाल्यामुळं हा उद्रेक झालेला आहे मराठा समाजाचा. कारण मराठा समाजानं अत्यंत सोसल्या गोष्टी, चला ठीक आहे असू द्या, आज न उद्या बाबा भविष्यामध्ये आपलं कुठेतरी चांगलं होईल अशा दृष्टिकोनातून एखाद्याचं गोरगरिबाचं चांगलं होऊ द्या असा दृष्टिकोन मराठा समाजाने ठेवला. पण मराठा समाजाच्या इतक्या आलं, नरडीपर्यंत आलं, मग मराठा समाज काय करणार? मराठा समाजाच्या नाकापर्यंत आलं, इतक्या आलं होतं ठीक आहे, पण नाक दाबायची बद व्हायची वेळ आली, मराठा समाजाने काय करायचं? म्हणून मराठा आरक्षण अत्यंत काळाची गरज आहे. मराठा, आम्ही आता समजा मी मराठा आहे,
माझी कुळ हे 96. माझ्या दाखल्यावरती काय होतं? हिंदू मराठा. माझ्या दाखल्यावरती हिंदू कुणबी नव्हतं. माझ्या दाखल्यावरती होतं हिंदू मराठा. त्या दाखल्यावरती हिंदू कुणबी नव्हतं. मी तेही ट्राय केला. हिंदू कुणबी जर केलं तर कायद्यानं त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते. कोणीही कोर्टाडी कामं करू शकत नाही गव्हर्नमेंटच्या रूल्सप्रमाणे. जर ज्याला हक्कानं मिळाले, हिंदू कुणबी म्हणून असेल तर त्याचा अधिकार चालू शकतो किंवा त्याला आरक्षण मिळू शकतं. पण हिंदू मराठा, त्याला आरक्षणापासून तो हिंदू मराठा लाईफ टाईम वंचित राहणार आहे मित्रांनो. तो कधीही आयुष्यामध्ये आरक्षणाचा उपभोग करू शकत नाही. त्याच्या येणाऱ्या नवीन पिढीला कधीही न्याय मिळू शकत नाही. तो आयुष्यभर लाईफ टाईम गरिबीमध्येच राहू शकतो. त्याची कुटुंब कधीही श्रीमंत होणार नाही. त्याची प्रगती होणार नाही त्याच्या कुटुंबाची. म्हणूनच आज मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय आरक्षण. मराठा आरक्षण कोण म्हणतो देणार नाही? अरे आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि कुणी असा विचार करत असेल की जरांगे, अरे जरांगेच्या विषयी आम्हाला आदर आहे, पण जरांग्यांनी सुद्धा जर काही चुकीच्या गोष्टी केल्या तर आम्ही मराठा समाज त्यांना साथ देणार नाही. आम्हाला एकच कळतं, मराठा आरक्षण. आणि मराठा आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. सरकारचे सुद्धा आम्ही डोळे उघडवू. एक मराठा लाख मराठा झालं होतं त्यावेळेला. त्याच्यानंतर आता झालं एक मराठा करोडो मराठी. त्याच्यानंतर आणखीन एक जर विषय पुढचा होऊ नये, झालाच एक मराठा करोडो मराठी. आणि त्यावेळेला भारत सरकारचे सुद्धा डोळे उघडतील, महाराष्ट्र सरकारचे बी डोळे उघडतील. त्यावेळेला त्यांच्या हातातसुद्धा ह्या गोष्टी राहणार नाहीत. आणि त्यावेळेला मराठा समाज किती हक्काने मिळू शकतो मराठा आरक्षण ते तुम्ही पहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.